चावी घेतली ना राजू? चावी घेतली ना? चावी आहे माझ्याकडे. कोणत्या रस्त्याने गेलो तो? मला माहिती शौक किती गर्दी बघ. गर्दी अशीच असते या टायमाला गर्दी असते. हो ना. अर्ली मॉर्निंग फ्लाईट्स घेतात ना सगळे. हाय नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका लॉनमध्ये एअरपोर्टला. तो आम्ही चाललो आहे वॅकेशनला. कुठे हे तुम्हाला या लॉकच्या शेवटी समजेलच. सो स्टे ट्यून. आकिन वगैरे सगळं कंप्लीट झालं आहे आणि आम्ही बोर्डिंग करण्यासाठी अजून 1 तास वेळ आहे. सो थांबलो इथे वेट करतो आहे. आणि स्मारकाची तब्येत थोडीशी डाऊन आहे, सो ती झोपली आहे. आणि सकाळचे 11 वाजले, 4:45. आम्ही घरातून निघालो आहे 2:15 वाजता. सो श्राव्याला स्मारकाला झोप आली आहे हो ना, आणि तिची तब्येत पण बरी नाही आहे हो ना, पण आता झालीच आहे बरी हो ना, पण झोप आली आता. सो खूप एक्सायटेड आहोत सगळे. एक्सायटेड स्वतः 5:50 झालेत आणि 6 वाजता माईट बी आमची बोर्डिंग होईल. आमची जी फ्लाईट आहे आत्ता ही आहे पुणे टू दिल्ली आणि त्यानंतर ती कनेक्टिंग फ्लाईट आहे. सो यू पीपल स्टे ट्यून आणि गेस द लोकेशन इन कमेंट. So this is Shravyas airport look. This is Smarta's airport look. And this is Prasad's airport look. So आता थंडी वाजणार आहे फ्लाईटमध्ये. कसं आहे? खूप भारी. खूप भारी. वरती जाऊ ना. किती एक्साइटेड आहे. सो दिल्लीला आम्ही लँड झालो आहे आणि एअरपोर्ट खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं. आणि असे इथे चालायला लागू नये म्हणून असे एस्केलेटर्स आहेत. चल ना. मला तर खूप मजा येते बघायला. मला पण गुलगुले होतात त्याच्यात पण. इकडं फुला इंटरनॅशनल दिल्ली एअरपोर्ट. दिल्ली एअरपोर्टला आम्ही जाणार आहे आता. इथे काय करायला आलोय ते सांगा. तिकडे आता खायला आलो. काय काय जाणार आहे? काय जाणार आहे? बर्गर, फ्रेंच फ्राईज, फक्त एवढंच. फक्त एवढंच. त्याच्यात श्राव्यावर डन. हे खायचं आणि वरून औषध घ्यायचं. वा काय भारी गाबलं तू. तू फ्लाईटमध्ये काय खाल्लंस मारता? कशी होती? हां पी पटकन. अजून एक इथे करा लगेच दुसरं कोण येते मग. परत 2 वाजता 2:30 वाजता तिने ते औषध दिलेलं. यांनीच बरी होणार आहे. तू हेच मेन औषध हा कर. पुढे ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. 10:15 वाजलेत. 11ची आमची फ्लाईट आहे, म्हणजे 10:30ला बोर्डिंग होईल माईट बी. आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे. एवढे बिझी म्हणजे चहलपहल. खूप लोक आहेत कारण इंडियातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात बिझेस्ट एअरपोर्ट आहे. श्राव्या स्मारकासुद्धा इथे त्यांना खूप एक्सप्लोअर करता येतं काय कारण इथे खूप सगळे असे जे पूर्ण वर्ल्डमधले जे वंडर्स वगैरे तसे इथे फ्लॅश होतात. कसं आहे एअरपोर्ट? हां छान आहे का फक्त? स्मार्ता
पोहोचलो आहे श्रीनगरला. 2:30 वाजलेत. 1-1:30 वाजता वगैरे आम्ही पोहोचलो. आमची फ्लाईट लेट झाली होती दिल्ली टू श्रीनगर. आणि आता आमचा तिथे स्टे आहे, तर त्याच्या आधी आम्ही लंच करणार आहोत, म्हणजे तिथे जाऊन आराम करता येईल. स्टे काय नाही का, ते ब्रेकफास्ट होतं. आपण ब्रेकफास्ट काहीतरी दुसरं खाल्लं. काय खाल्लं? हां, ती बिर्याणी मारताची. सो हाच आमचा पहिला स्टे आहे हाऊस बोटचा श्रीनगरमध्ये. तर हॅलो, इकडे आम्हाला बेड पण आहे झोपायला शिकारामध्ये. आणि त्यासोबत 1 तासाची शिकारा राईड कॉम्प्लिमेंटरी आहे. तर आम्ही आता ही शिकारा राईड कंप्लीट करून आमच्या हाऊसबोटमध्ये चेक इन करणार आहोत. हां थांब. आणि हे बघा, खूप दमलं श्रावस मारता. आम्ही सगळ्यांनी मी सुद्धा येऊन खूप दमलोय. आमचा झोपण्याचा विचार होता हाऊसबोटला मध्ये चेक इन करून आणि मग संध्याकाळी येण्याचा. पण आता ही राईड कंप्लीट करतोय, जी कॉम्प्लिमेंटरी आहे हाऊसबोटमध्ये. दुपारचे 4 वाजले, त्यामुळं गर्दी वगैरे नाही आहे. आणि हे बघा, इकडे सगळ्या हाऊसबोट आहेत, अशा हाऊसबोट आहेत. संध्याकाळी परत येण्याचा विचार आहे आमचा, तर बघू आता मग. हां, काय करायची? दुसरा टाइम पण करायची त्याची. केवढं भारी रात्री करायची वाटते. मी तर इकडे कारण तुम्ही दमलेला आहेत. असं वाटतं इथं झोपावं. तिकडे बसायचं, ऊन आहे तिकडं, एकदा फोटोशूट करायचं. सो 7:30 वाजलेत आणि आम्ही आल्यावर आराम वगैरे केला, मस्त फ्रेश झालोय आता आणि निघालोय. सो बाहेर थंडी खूप आहे, सो स्वेटशर्ट घातलंय. स्लीपर ठेवला काढून इकडं. तुझी कुठे? हाय ना बघ सदा ना 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 सदा हा. सो हे सगळे मागचे लाईट्स आहेत, हे सगळे हाऊस बोट आहेत आणि रात्री खरंच खूप मस्त दिसते. पूर्ण पाण्यात वॉटर लिलीचे मस्त फुलं नाही आहेत, पण पूर्ण असा वेली पसरलेली आहे. ह्याला मे एंडिंग आणि जूनमध्ये फुलं असतात. हे वॉटर लिली आहे, हे कमळ नाही आहे. इकडं श्रावस मारता. श्रावस आहे. कसं वाटतंय? थंड वाटतंय का? दुकानचे कधी शॉप येणार आहे? हीच आहे काश्मीर. ते छान आहे ना. आपल्या याच्यात पण लाइटिंग चांगली होती हे की नाही. आणि आपल्या याच्यात एकदम ऑथेंटिक असं काश्मीरी डिझाईन. ही केवढी मोठी आहे. हो ना.
हे आहे कावा. यात सगळे ड्राय फ्रुट्स आहेत आणि काय सॅफ्रन आहे. सो असं आहे बनतं. आल्मंड्स. वास पण खूप छान येतोय. आणि ह्या 50 रुपयाला मिळालाय. छान आहे, मस्त आहे. वासच इतका छान आहे. श्रावस वार्तावर थोडासा गोड वास आहे ना. तू तुला आवडून शावीला नाही आवडलं. कसं आहे? छान आहे. नाही गरम फ्लेवर सेम शिरकुर्मा. सेम शिरकुर्मा आहे. तेच असं ड्राय फ्रुट्स असे बसलेले ते सेम तसेच टेस्ट. हुक्का होता. सो इथे शिकाऱ्यातच दुसरा एक छोटीशी बोट येते आणि त्यांच्याकडेच बार्बेक्यू, कहावा, केशर आणि डेकोरेशनच्या गोष्टी सुद्धा मिळतात. आम्ही जातोय मीना बाजारकडे. तर ते असं फ्लोटिंग मार्केट आहे. बस सो फ्लोटिंग मार्केट आहे आणि खूप छान छान गोष्टी मिळतात तिकडे. तर बघू घ्यायचं की नाही, कारण शॉपिंगसाठी आम्ही एक दिवस ठेवलेला आहे ऑलरेडी. सो लेट्स सी म्हणजे बघायचं आहे. खूप फेमस आहे की मीना बाजार फ्लोटिंग मार्केट श्रीनगरचं. तर चला आता तिकडे जाऊया. हे इथे बघू शकता तुम्ही. इथून सगळं काश्मीरी कपड्यांचे, हे पहिलं काश्मीरी कपड्यांचं स्टॉल आहे, शॉप आहे. सो इथून मीना बाजार सुरू झालाय आता. तर बघूया पुढे अजून काय काय. हो घ्यायचं. कसलं ते मस्त आहे ना पोंचो. तिकडे सगळे ते काश्मीरी ड्रेस मटेरियल वगैरे. छान आहे ते. परत माहिती आहे का. सो हे काश्मीरी ड्रेस मटेरियल वगैरेचं शॉप आहे बघा. मस्त ओढणी त्यांच्या अंगावर कपडे तिकडे किती घ्यायला आहे. ग्रोसरी स्टोर पण आहे. ग्रोसरी स्टोर. काय बघितलं आपण? मीना बाजार. ओके. सो आता आम्ही आलोय शिकारा रायडूर. 9, 9:15 झालेत अराउंड. आमचा डिनर बाकी आहे. डिनर बनतोय. तर तोपर्यंत तुम्हाला आम्ही ज्या हाऊसबोटमध्ये राहिलो ती हाऊसबोट कशी आहे, हाऊसबोट एक्झॅक्टली कशी असते आतमधून ते दाखवते. आपण आता जाताना बाहेरून कशा दिसतात ते मोस्टली बघितलंय बऱ्यापैकी. आय होप दिसलं असेल अंधारात. तर चला बाहेरून सुरुवात करूया. सो मागे हे सगळं इथे आहे दल लेक. आणि तिथून एंट्री केली की असं आपण इकडून यायचं. इथे मस्त संध्याकाळी आपण बसू शकतो आरामात. मस्त थंड हवा आहे आणि समर सीझन आहे त्यामुळे आणखी छान वाटतंय बसायला. हे असा लिव्हिंग एरिया आहे. तर हाऊसबोटमध्ये कसं असतं की रूम किती असल्या तरी लिव्हिंग एरिया कॉमन असतो. सो इथे मोस्टली ग्रुपमध्ये जे राहायला येतात त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. तर हे असं सगळं. आणि हे बघू शकता तुम्ही खाली कार्पेट वगैरे हे सगळे असे काश्मीरी टच आहे सगळ्या गोष्टींना. सो हा छोटासा लिव्हिंग एरिया आहे कारण या हाऊसबोटमध्ये 2 रूम आहेत फक्त. तर इकडे आल्यावर असा येण्यासाठी असा रस्ता आहे. सो ही एक रूम आहे. हे इथे असे हे ॲक्च्युली कार्पेट आहे. हे कार्पेट त्यांनी असं डेकोरेशनसाठी म्हणून लावले. आणि ही आहे आमची रूम. ही रूम मोठी ॲक्च्युली कारण आम्ही 4 लोक आहोत म्हणून.
मोठी रूम मिळाली. तर दुसरी रूम जी आहे ती छोटी आहे थोडीशी. तर इथे सुद्धा हे असे हे सुद्धा असं कार्पेट सारखंच आहे, ते त्यांनी इथे पेंटिंग म्हणून लावलंय. इकडे सुद्धा एक आहे आणि मागे सुद्धा आहे. सो ब्लँकेट वगैरे इथे. आणि इथे हे खालचं जे रग आहे ते सुद्धा काश्मीरी प्रिंट आहे यावर. आणि हे असं दिलेलं आहे कारण खाली याच्या खाली वुडन आहे. सो वरती एक फॅन आहे, इकडे एक फॅन आहे आणि इकडे आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये बाथटब वगैरे सुद्धा आहे. सो हाऊस बोट म्हटल्यावर असं सगळेजण इमॅजिन करतात की एकदम छोटंसं वॉशरूम वगैरे, तसं नाहीये. तर वॉशरूम सुद्धा दाखवते. सो हे बघा इकडे बाथटब सुद्धा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा पण काश्मीरला येताल तेव्हा हीटर आहे की नाही हे ऑलवेज चेक करा अगोदर. कारण दिवसभरात जरी उन्हाळा जरी असेल तरी गरमी असेल तरी रात्री हीटरची गरज लागते. सो ही अशी आहे रूम. तो एक बेड आहे. आता हे सगळं एक्सक्यूज करा कारण आम्ही आत्ताच बाहेरून आलोय. सगळं जॅकेट वगैरे हे सगळं आहे इथे. आणि आम्ही एक्स्ट्रा एक बेड सुद्धा घेतलाय. सो सगळ्यांना कम्फर्टेबली छान झोप होईल, गर्दी होणार नाही, चौघांना पण चौघांची छान झोप होईल. सो हा एक बेड आम्ही घेतलाय. शिकारा राईड बद्दल सांगेल की सगळेजण मोस्टली इव्हिनिंगला जातात. सो तो सुद्धा एक चांगला टायमिंग आहे जर तुम्ही फोटोशूटच्या याने जात असाल पण तुम्हाला असं एक छान रिलॅक्स व्हायचं असेल. मीना बाजार सुद्धा लागतो, तो सुद्धा बघायचा असेल तर थोडंसं लेट इव्हिनिंग जा, म्हणजे अंधार पडला की तो मीना बाजार पण सुरू होतो. आणि हाऊस बोटचे लाईट सुद्धा ऑन होतात. सो ते सुद्धा बघायला खूप छान वाटतं. जर फोटोशूट करायचं असेल तर थोडंसं तुम्हाला सनसेटच्या आधी जावं लागेल. आमचं फोटोशूट मिस झालं कारण आम्ही उशिरा आलो. आमची झोप नाही झाली कारण रात्री निघालो घरातून. आमचा डिनर बनतोय. तर डिनर आला की डिनर सुद्धा दाखवते काय आहे डिनरमध्ये. सिम्पल सांगितले आम्ही, म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी बनवलं आहे. आणि मीना बाजारमध्ये जे पण शॉप्स आहेत ते खूप महाग आहेत कम्पॅरेटिव्ह टू, म्हणजे तुम्ही श्रीनगर सिटीमध्ये लाल चौक वगैरे अशी जे शॉपिंगची जागा आहे तिथे खूप स्वस्त मिळतं. बार्गेन करा तर खूप. आमच्या हाऊसबोट च्या पॅकेजमध्येच शिकारा राईड इन्क्लुडेड होती. सो आम्हाला तिकडे काही बार्गेन करावं लागलं नाही. पण बाकी सगळ्या ठिकाणी बार्गेन करावं लागतं इथे. आम्ही जो काहवा पिला तो एकदम अमेझिंग होता. आता आम्ही ठरवलं की इथून जाईपर्यंत दररोज एक काहवा प्यायचा. खूप छान होता. एकदम असं म्हणजे एक छोटीशी बोट होती, देत होते तिथून. सो आम्ही एवढं एक्सपेक्टेशन नव्हतं ठेवलेलं पण एकदम भारी होता काहवा. तर अशा गोष्टी ट्राय करा. लोकल फूड ट्राय करा. आम्ही तर व्हेजिटेरियन आहेत. सो ते लोकल फूड मेन कोर्समधलं जास्त काही ऑप्शन्स नाही आहेत. तरी दम आलू वगैरे अशा गोष्टी, काश्मीरी पुलाव, काश्मीरी बिर्याणी या गोष्टी आहेत. तर ते सुद्धा पुढच्या 2-3 दिवसात ट्राय करू. राईस आहे. केवढं राईस आहे? काय स्वाद आहे बघ बरं. मिक्स व्हेज. अच्छा सुकी फूड खायचं मला वाटतं. कसं आहे शावा? चांगलं आहे ना? तिखट कमी आहे. तिखट कमी आहे का? इट्स ओके. चालेल, चलो सुरू करते हे. चांगलं आहे. मस्त जेवण वगैरे झालंय. आम्ही थोडा वेळ बाहेर सुद्धा बसलो. आता उद्याची तयारी करतोय. उद्या म्हणजे कुठले कपडे वगैरे घालायचे हे सगळं ठरवतोय. आणि चेक इनच्या बॅगमधलं सगळं म्हणजे बॅगेतलं सामान थोडं सॉर्ट करतोय की हातात आम्ही ज्या बॅगा घेऊन फिरणार आहे त्यात लिमिटेड वस्तू राहतील असं सगळं बघतोय. तर आजचा हा असा श्रीनगरचा पहिला दिवस होता आमच्या आजच्या ट्रिपचा. तर लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपण भेटूया आता नवीन लॉगमध्ये. उद्या आम्ही नवीन ठिकाणी जाणार आहोत. सो स्टे ट्यून. लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.